ಬುದ್ಧ ವಿಹಾರದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಅಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಕಪಿಮುಷ್ಟಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಬುದ್ಧ ಬಿಹಾರದಲ್ಲಿರುವ ಬುದ್ಧ ವಿಹಾರವನ್ನು ಮುಕ್ತಗೊಳಿಸುವಂತೆ ಇಡೀ ಭಾರತಾದ್ಯಂತ ನಾವು ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಾಗಿ ನಾವು ಮೌನವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಹೋರಾಟ ಅಂದ್ರೆ ಗೆಲ್ಲುವವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಅಂತ. ನಾವು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಅಧಿಕಾರ, ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಅಧಿಕಾರ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನ ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದೊಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಎಷ್ಟೋ ಕಡೆಗೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಕಡೆಗೆ ಫೆಬ್ರವರಿಯಿಂದಲೇ ಈ ಒಂದು ಆಂದೋಲನ ನಡೆದ್ರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಂದು ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸದಾಶಿವನಗರದ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಈ ದಲಿತ ನಾನಾ ಸಂಘಟನೆಗಳು ಕೂಡಿ ಬಿಹಾರದಲ್ಲಿರುವ ಬುದ್ಧ ವಿಹಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಕಪಿಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದು ನಮಗೆ ಅದು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಒಬ್ಬರಿಗೇನೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಬೇಕು ಆ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರುವವರೆಗೂ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಈ ತರ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೈ ಭೀಮ್, ನಮ್ಮ ಬುದ್ಧ. ब्राह्मण कपिमुष्टि ಯಾವಾಗ ಹೋಯ್ತು ಮೇಡಮ್? महाबोधी बुद्ध विहार बौद्ध गया येथे जो काही जातीवादी लोकांच्या हातामध्ये बुद्ध विहार आहे तो आमच्या मुक्त करावा म्हणून आज देशभर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण देशभर हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आज हे आंदोलन इथेच थांबणार नाही, हा कंटिन्यू चालू राहून 14 ऑक्टोबरला परत मुंबई आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाटणा बिहार येथे एक मोठी रॅली सुद्धा आयोजित केलेली आहे. त्यानंतर दिल्ली येथे फेब्रुवारी 12 तारखेला पूर्ण राष्ट्रीय पातळीवर बौद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा मोठा देशभर आमचा हा कार्यक्रम चालू होणार आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आम्ही सर्वजण यामध्ये भाग घेऊन हे मुक्ती आंदोलन जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत हे लढा चालूच राहणार. आणि आम्ही राष्ट्रीय संयोजक म्हणून मी काम करत आहे. नुकतेच 2 सभा आता मुंबईला सुद्धा होत आहे, बिहार पाटणा येथे होत आहे आणि सर्वात मोठी सभा दिल्ली येथे होणार आहे. हे शेवटचं सभा होणार म्हणून आमच्या भिक्खू संघ व सर्व राष्ट्रीय पातळीच्या नेत्यांनी डिक्लेअर केले.